झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाणे पालिकेतलं शिक्षण मंडळ कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतं। आता ठाण्यातल्या नौपाडा भागातलं शाळेबाबतचं भीषण वास्तव प्रशासन आणि सरकारच्या डोळ्यात जळजळीत अंजन घालणार आहे। स्वातंत्र्याला 60 वर्ष उलटल्यानंतरही ठाण्यासारख्या शहरात कंटेनरच्या भयान शाळेत मुलांना शिक्षण घ्यावं लागतंय। हे सर्व शिक्षा अभियान आणि सरकारचं अपयश म्हणावं लागेल। पाहूया एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सर्व शिक्षा अभियानाचा हा फलक पहा। सरकारच्या या अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र इथं आता पाहायला मिळतंय। कारण हे अभियान चालवण्यासाठी शाळेची इमारतच नाही, ही शाळा भरली आहे एका कंटेनरमध्ये। पालिकेच्या एखाद्या बांधकामाच्या वेळी कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची तात्पुरती व्यवस्था जिथं करण्यात येते, त्या कंटेनरमध्ये मुलं शिक्षणाचे धडे घेत आहेत। हे चित्र कुठल्या दुर्गम भागातलं नाही, हे धक्कादायक वास्तव आहे ठाणे जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित अशा समजल्या जाणाऱ्या नौपाडा भागातलं। इतकंच नाही तर या छोट्याशा कंटेनरमध्ये 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग भरतात। या सर्व इयत्तांमध्ये जवळपास 35 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। याबाबत विचारलं असता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मात्र या कंटेनरच्या शाळेचं कौतुकच करतायत। आम्हाला एक कंटेनर म्हणजे एक चांगल्या पद्धतीचा कंटेनर आणून दाखवला, तर त्या बाबतीत आमच्या मुख्याध्यापकांनी माझ्याशी चर्चा केली की सदर कंटेनरमध्ये साहेब पिण्याची किंवा संडासाची वगैरे सोय नाही, तर तुम्ही त्या मालकांना सांगून परत त्याच्यावर सुधारणा करा। लगेच तातडीने मी त्या संबंधीचं पत्र बांधकाम खात्याला पाठवला। ठाण्यातल्या 20 नंबरच्या शाळेच्या धोकादायक इमारतीबाबत झी 24 तासनं वृत्त प्रसारित केलं। त्यानंतर शाळेची दुरावस्था दूर करण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला। मात्र शाळा भरवण्यासाठी या बांधकामाच्या कंटेनरऐवजी पालिका हद्दीत जागा मिळाली नाही का, असा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे ठाणे पालिकेनं मुलांच्या भविष्याचा खेळ मांडलाय असं म्हटल्यास वावगं ठरू नये। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।